सौभाग्यवती अमिता गावड मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून तब्बल 33,333 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. विघ्नहर्ता स्पोर्ट्स आदरणीय राजूजी भोईर साहेब आपण पाहतोय, यांच्या मदतून बेस्ट बॉलरसाठी जो पुरस्कार आपण पाहतोय, जे शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते स्पॉन्सर केले गेलेत. आदरणीय मयूरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून आपल्या या स्पर्धेसाठी 10,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. धानीव स्पोर्ट्स यांच्या मदतून बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आपण पाहतोय. आदरणीय नितेशजी परेड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, धानीव स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. तदनंतर विठ्ठल रखमाई हार्डवेअरचे प्रोप्रायटर निलेशजी किनी साहेब, विठ्ठलवाडी गावातील एक गोड व्यक्तिमत्व, यांच्या मदतून पिच साठी जो कलर आपण पाहतोय तो स्पॉन्सर केला गेलाय. विश स्पोर्ट्स आपण पाहतोय, अनिकेतजी राऊत साहेब यांच्या मदतून तब्बल जे आपण पाहतोय 34 बॉक्स चेंडूंचे या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. जे फुलटॉसचे 24 कॅरेटचे चेंडू आपण पाहतोय ते स्पॉन्सर केले गेलेत. आदरणीय अनिकेतजी राऊत साहेब आपण पाहतोय. विनोदजी जयदेव पाटील साहेब यांच्या मदतून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला लाभले गेले. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस योगेशजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून आपल्या या स्पर्धेसाठी 1,111 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्रिशिका 11 टीमचे प्रोप्रायटर आदरणीय किरणजी कारभारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 555 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आदरणीय योगेशजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून जे आपण पाहू शकतायत 4 कॅन या ठिकाणी बिस्लरीचे स्पॉन्सर केले गेलेत आणि त्याचबरोबर 1,111 रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यांच्या मदतून लाभले गेले. नवेद सर स्वस्तम हॉस्पिटल यांच्या मदतून तब्बल 3,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. अचिवर स्पोर्ट्स सफाले किरण गुरुद्वान यांच्या मदतून बेस्ट बॉलरसाठी शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नुकताच या ठिकाणी आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलंय. आदरणीय सन्माननीय जावेद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावेद खान सर आपण पाहू शकतायत. त्यांच्या मदतून तब्बल 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आदरणीय सुनीलजी पाटील साहेब याच गावातील पोलीस पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून 2,100 रुपयांची आर्थिक देणगी या ठिकाणी लाभली गेले. चला एनसीसी तिकडे टीम लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. आजचं शेड्यूल सुद्धा आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचंय आणि त्याच दृष्टिकोनाने आपण काही करा. प्रीत ॲग्वा विनोदजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर दहेशजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून जे पिण्याचं पाणी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर खेळपट्टीसाठी लागणारं जे पाणी या ठिकाणी पुरवलं गेले त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. या सर्व स्पॉन्सर्सचं आदरणीय त्याचबरोबर आदरणीय नंदू भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. छवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर जलसर गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व. 3,333 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. या सर्व स्पॉन्सर्सचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आदरणीय सुभाषजी कदम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराथन बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि त्याच सोबतीनं सातत्याने या स्पर्धेसाठी जी मेहनत आदरणीय संजयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅनेजमेंट गुरु त्याचबरोबर रोहिदासजी पाटील साहेब आपण पाहू शकतायत. जीवदानी टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं शुभमदादा पाध्ये असतील. या त्रिमूर्तींनी जी काही मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी घेतली ना, अहोरात्र मेहनत. आदरणीय सन्माननीय अजितजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तांदुलवाडी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांच्या मदतून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. पुन्हा एकदा या सर्व स्पॉन्सर्सचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद.
आदरणीय सन्माननीय दयारामजी यशवंत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेंबीखोडवे गावातील याच गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून तब्बल 50 सन्मान चिन्ह जे कशी चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी सौजन्य केले गेलेत. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चला दोन बॅटर मैदानामध्ये पाठवून घ्या. एका बाजूला NCC तिगरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत त्यांना फाईट करत असताना जगन्नाथ स्मृती एडवण या दोन टीम मधील बॅटल आपण पाहतोय. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल. विविध स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदानंद दादा पाटील 111 स्टँड आपण पाहू शकतायत. कुणाल दादा पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय मोनीश दादा संजय राऊत स्टँड आपण पाहू शकतायत. आदरणीय राजेश दादा मात्रे अर्थातच बंटी दादा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर सर्वाधिक आकर्षित जे या स्पर्धेमधील आपण पाहू शकतायत सेंटर ऑफ अट्रॅक्शन अर्थातच शेठ माणूस स्टँड आपण पाहतोय. राजेश दादा पाटील असतील, अक्षयदादा बोईर असेल, त्याचबरोबर उद्देशदादा पाटील असतील, चंदनदादा भोईर असतील, सुरेशदादा भोईर असतील, अनेक सारी नावं शेठ माणूस यांच्या मदतीतून आपण पाहतोय. लक्षात घ्या 5 षटकांचा फॉर्मॅट असेल फर्स्ट राऊंड मध्ये, याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. त्या 20 मिनिटांमध्ये ॲक्युरेट तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. 2 षटकं या ठिकाणी पॉवर प्लेचे असतील. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि सेकंड पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील, याची नोंद घ्या. शेठ माणूस इन कडून या ठिकाणी गोलंदाज दाखल झाल्यात. जगन्नाथ स्मृती एडवण टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. प्लीज 12वा खेळाडू एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कारुष्य सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून, आई गायत्री मातेला वंदन करून, साईबाबांना वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. रॉकी ग्रुप चषकाचा हे अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाला आतुरता असते. पावसाळा संपल्यानंतर कधी डेट डिक्लेअर होते रॉकी ग्रुप चषकाची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 1 जानेवारी ते 11 जानेवारी हा स्पर्धेचा कालावधी आपण पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये कोणता संघ अंतिम 10 मध्ये पोहोचेल याची चर्चा असते. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला NCC तिगरे टीम आपण पाहू शकताय. टॉस जिंकल्यानंतर मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय आणि दुसऱ्या बाजूला टॉस सरल्यानंतर जगन्नाथ स्मृती एडवण टीमला बॅटिंग करावी लागणार आहे. स्टार्ट ऑफ द मॅच जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. 2 फलंदाज सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्यात. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती चेतन. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं झालं नव्हतं. स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. जितू आणि सूरज ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती जितू आहेत. जितू यांचा जर विचार केला तर या हंगामामध्ये त्यांची सुरुवात चांगली झाली. स्पेशली मनाजराजे ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज होती. रॉकी ग्रुपच्या अगेन्स्ट 22 धावा याच चेस मास्टरने चेस केल्या होत्या. बॅकफुटला जाऊन जबरदस्त स्ट्रोक सजवलाय आणि या ठिकाणी दुसऱ्या बॉलवरती पॉइंटला चौकार येताना पाहायला मिळतोय. गुड शॉट, कडक शॉट, 4 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं स्लाइस केलं गेलं होतं, स्मॅश केलं बरोबर डीप पॉइंटला चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज जितूच्या बॅटमधून टेक्निक चांगली वापरली होती या फटक्यामध्ये. वेग सुद्धा चांगला होता. त्याचमुळे आउटफील्ड फास्ट आहे फायदा मिळाला फलंदाज जितूला. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 4. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. जितूला आपण पाहतोय मागच्याच बॉलवरती चौकार आलाय. इथून चेतन पलटवार करेल का, करण्याचा प्रयत्न झाला होता. यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेला.
कमबॅक करायचा होता आणि त्याचमुळे आत्मविश्वास या बॉलमध्ये जाणवला गोलंदाज चेतनचा. एकदा येते बाईसच्या रूपामध्ये, लेग बाईसच्या रूपामध्ये या सिंगलने धावसंख्या फलकावरती 5-3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाज जितूला आपण अग्रेसिव्ह मूडमध्ये पाहिलंय. आता सूरज स्ट्रायकिंगवरती येतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याने या ठिकाणी जितूला पाहिलं होतं स्ट्रायकिंगवरती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी झाला नव्हता. पाय चालले नव्हते, त्याचमुळे चेंडू आणि फळीमध्ये समन्वय होणं त्या ठिकाणी पूर्णपणे डिफिकल्ट झालं. डॉट बॉल येतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. चांगला टर्न प्राप्त होतोय या खेळपट्टीवरती. चेतन आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती इनसाइड आउटचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये, त्याचा फायदा मिळेल आणि सूरजच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार. एनसीसी तिगरी टीम प्लेयर्स डगआउट जो आपल्याला पाहायला मिळतोय, खेळाडू कक्ष जो आहे तो तुमच्यासाठीच बनवला गेलाय. प्लीज आपण आतमध्ये बसायचं, कारण या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून डिसिप्लिन पाहिलंय. जवळ सामन्याच्या दिशेने 5 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. पहिले दोन्ही शॉट जे आपण पाहिलेत ना, इनसाइड आउट आणि स्क्वेअर कट जो आपल्याला पाहायला मिळाला, कडक होते. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जगन्नाथ स्मृती एडवण टीम बॅटिंग करावी लागले त्यांना टॉस सरल्यानंतर, परंतु कर्णधाराने सांगितलं जो काही निर्णय आहे तो आम्ही स्वीकारू. शेवटचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चेस करतायत, परंतु या रेसमध्ये बॉलने बाजी मारलाय आणि सरळ बॉल निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. कडक बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला. टॉस हरल्यानंतर सुद्धा चांगली सुरुवात आम्ही करू शकतो, असं वेळ मैदानामध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. पंच त्या ठिकाणी ऑन करतायत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोरवरती लागला गेला. शेट माणूस एंड कडून गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं चेतनला, परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल त्याच्या विरोधामध्ये 13 धावा आल्यात. त्यामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चितूच्या बॅटमधून 1 चौकार आपण पाहिला आणि सूरज बॅक टू बॅक 2 चौकार. इनसाइड आउट आणि ऑन साइडला चांगला त्या ठिकाणी पिक केलं होतं त्या बॉलला. 3 शॉट जे आहेत ना जबरदस्त पाहायला मिळाले. जगन्नाथ स्मृती एडवण टीम पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवरती साहिलला आणलं गेलं, जो या टीमचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. एक चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो या टीमचा आणि त्याच्यावरती या ठिकाणी जरूर लक्ष केंद्रित असणार आहे एनसीसी तिगरे टीमचं. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. जितू खेळतोय 4 वरती, सध्या तरी स्ट्रायकिंग वरती आहे. आता रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती साहिलला आपण पाहतोय. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. टप्पा सुद्धा चांगला आहे. या हंगामामध्ये सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली आहे, परंतु आता सिनियर लेवलचं क्रिकेट तुम्हाला खेळायचं एक मोठ्या स्टेजला तुम्हाला एक चांगला पंच द्यावा लागणार आहे. वेगवान चेंडू, परंतु त्याच पद्धतीनं बॅट स्विंग कडक होता आणि बरोबर लॉंग ऑफला ठोकलाय षटकार. जितून पहिल्या चेंडूवरती वेलकम टू ग्राउंड सांगितलंय गोलंदाज साहिलला. षटकार बॅट साऊंड जबरदस्त त्या ठिकाणी आपण पाहिला आणि ज्या पद्धतीनं बॅट फिरवण्याची जी शैली आहे ना, प्रचंड वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. अनोखा बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय जितूचा. 19 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला या ठिकाणी दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न फलंदाज जितूने केलाय. या बॉलवरती सुद्धा पुल शॉट पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला फिल्डर नाहीये, त्याचा फायदा मिळेल. बॅक टू बॅक 2 मोठे फटके फलंदाज जितूच्या बॅट मधून आणि त्यानंतर एक स्मिथ हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आलंय. पॉझिटिव्ह इंटेंट त्यांचा जाणवलाय या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिलाय. सुरुवात डॉट बॉलने झाली होती, परंतु लगेचच त्यांच्या बॅटमधून चौकार आला आणि या षटकाची जशी सुरुवात झाली गोलंदाज साहिलला टार्गेट या ठिकाणी केले गेले, जो संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती हे हल्ले चढवले गेलेत. वेग चांगला आहे साहिलकडे, परंतु मागच्या 2 बॉलमध्ये टप्पा त्याला सापडलेला नाहीये आणि त्याचमुळे त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज जितू मैदानामध्ये घेतोय. 23 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल
हा सुद्धा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉडी लाईन पासून दूर होता बॉल. ओव्हन चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. महेंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर दत्ता ठाकूर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या कदामध्ये या ठिकाणी जोडली गेली. 24 स्कोर कडती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. जितू खेळतोय 14 वरती. वर्चस्व दाखवलंय. या बॉलवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवंय. रतन त्या ठिकाणी जज करतायत आणि अखेरकार या ठिकाणी जितूच्या खेळीला लागत असताना पूर्णविराम. जितू नावाचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालं होतं ना, त्या वादळाला या ठिकाणी जरूर शांत करण्याचं काम गोलंदाज साहिलने केलंय. पहिल्या 2 चेंडूंवरती वर्चस्व दाखवलं होतं फलंदाज जितून, परंतु पलटवार झालाय गोलंदाज साहिलचा या मॅच मध्ये. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 आणि पहिल्या विकेटसाठी 24 धावांची वाट पाहावी लागली. 9 चेंडूंची वाट पाहावी लागली आणि तदनंतर हा विकेट येताना पाहायला मिळाला. एक अटॅकिंग बॅटर तंबूच्या आसराला परतला गेलाय. रतनने चांगला झेल त्या ठिकाणी टिपला बरोबर. त्या ठिकाणी आपण पाहू शकताय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला रतनला आपण पाहतोय. एक चांगला फिल्डर या टीमचा आहे. 24 धावा स्कोर वरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. 24 ला एक अशी स्थिती सध्या तरी जगन्नाथ स्मृती एडवन टीमची आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 3 चेंडू कोणाच्या बाजूने असतील, कारण साहिलचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिल्या 2 चेंडूंमध्ये जरूर त्याने धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिसऱ्या बॉलवरती चान्स घेतला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी जरूर केला होता. इथे सुद्धा फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. दुहेरीने सुरुवात फलंदाज पवनची झालाय मैदानामध्ये. 26 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 26 इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. साहिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉल होती चांगली गोलंदाजी त्याने मैदानामध्ये केले. फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले गेलेत. फिल्डिंगचा स्टँडर्ड जरूर दाखवलाय. दर्शन 2 मिनिटं फक्त. दर्शन आपण जी ट्रॅक वरती चढवलंय आपण ती खाली घ्यायची. रूल्स अँड रेग्युलेशन इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. या स्पर्धेमधील सातत्याने आपण पाहिले. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सचिन मिसफिल्ड करतायत. बॅकअप मिळेपर्यंत एक धाव मिळून जाईल या बॉलवरती आणि या सिंगलने 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मागच्या 3 बॉलवरती जरूर शांत ठेवले साहिलने, कारण जितूची विकेट गेली आणि तिथून पूर्णपणे गेम पलटत असताना आपण पाहिलंय. मागच्या 3 चेंडूंवरती चांगल्या लाईन अँड लेंथवरती चेंडू ठेवले गेले. सुरुवात चांगली मिळाली नव्हती. तो रिदम कुठेतरी शिफ्ट झाला नव्हता गोलंदाज साहिलसाठी. विकेट आल्यानंतर त्याने पॉझिटिव्ह इंटेंटने गोलंदाज केले. तो पॉझिटिव्ह पर्पोज आपल्याला पाहायला मिळाला या मागील 3 चेंडूंमध्ये साहिलचा. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. वेग चांगला या गोलंदाजाकडे. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नाहीये. गॅपमध्ये चाललाय. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु अखेरकार शेवटच्या बॉलवरती सूरजच्या बॅटमधून आलाय चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील जो पहिला सामना आपण पाहतोय मैदानामध्ये, एका बाजूला जगन्नाथ स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला NCC तिगरे, या 2 टीम मधील जी फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय. सेकंड मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. रिंझंड 11 केलवा आणि त्यांना फाईट करत असताना खाडी टीमला आपण पाहणार आहोत. ती सुद्धा बॅटल मजेदार असणार. धावसंख्या फलकावरती 31 रन स्कोर करते लागले गेलेत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. विशालला आणले गेले गोलंदाजी मार्कवरती. हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या टीम मध्ये. धावसंख्या फलकावरती 31 आहे. 2 षटकांचा खेळ झालाय मैदानामध्ये. सूरज खेळतोय 12 वरती. दुसऱ्या बाजूला पवन आहे. त्याने 3 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. जितूची विकेट गेल्यानंतर ते मोठे फटके कुठेतरी पाहायला मिळालेले नाहीयेत. शेवटच्या बॉलवरती जरूर चौकार आपण पाहिला, परंतु ज्या इंटेंटने ज्या हेतूने मैदानामध्ये जितू बॅटिंग करत होता, मागच्या ओव्हरमध्ये एंड ऑफ दी ओव्हर थोडंसं पाहायला मिळालं नाही. विशाल दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उडवलाय बॉलला सरळ डीप मिड विकेटला. रतनचे प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरतील. 6 धावा षटकार. हाफ वॉली त्या ठिकाणी होता आणि चांगलं पीक त्या ठिकाणी केलं गेलं. टायमिंग थोडस कमी पाहायला मिळालं. पाहिजे तो डिस्टन्स मिळाला नव्हता परंतु रिझल्ट चांगला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागील काही चेंडूंचा जर विचार आपण केला तर सेकंड ओव्हरमध्ये एंड ऑफ द ओव्हर सिंगल डबल आल्या होत्या परंतु त्याआधी फक्त आणि फक्त 6 आणि 4चा पाडा मैदानाच्या आतमध्ये बोलत होते फलंदाज. आणि या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने झालाय. विशालच्या अगेन्स्ट षटकार आलाय. वेग त्या ठिकाणी चांगला होता या बॉलवरती. त्याचबरोबर विकेट किपर दर्शनला आपण पाहतोय एक चप्पल विकेट किपर 2 चेंडूंच केला आतापर्यंत झालाय. कमबॅक झालाय गोलंदाज विशालसाठी षटकार आल्यानंतर डॉट बॉल त्याने मैदानामध्ये टाकला. बॉल स्टंपच्या बाहेर ठेवला होता. ज्या बॉलवरती षटकाराला तो बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये टाकला होता. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी जरूर केला जातोय. पुल शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय. शॉर्ट पूलचा वापर त्या ठिकाणी केला गेलाय. रतन त्या ठिकाणी फील्ड करतोय चेंडूला. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. 39 धावा फलकावरती लागल्या. 39 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. सरासरी आतापर्यंत चांगली या ठिकाणी गाठली गेले. मागील 15 चेंडूंमध्ये आपण पाहिलं एव्हरेज चांगला बॅटिंग करत असताना टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रभाव जाणवलेला नाहीये. जेतूची विकेट गेली तिथून सुद्धा पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सनी केला. फ्लाइंग स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिलं एकदम मिळून झाली या बॉलवरती. लेग बाईज की विथ द बॅट एकदम मिळते या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 40 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. या ओव्हरमधील 4 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालं. पुनरागमन चांगलं झालंय गोलंदाज विशालसाठी. सुरुवात षटकाराने झाली तिथून कमबॅक करणं थोडंसं डिफिकल्ट होतं परंतु तदनंतरचे 3 चेंडू जे आहेत ना परफेक्ट लाईन अँड लेंथवरती ॲक्युरेट लाईन अँड लेंथवरती हाताळले गेलेत. ऑफ साईडला जागा खेळण्याचा प्रयत्न पंच जरूर त्या ठिकाणी दाखवलाय. पॉइंटला शतशक पाठलाग करत आहे चेंडूचा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू निघून जाईल. पॉइंट सीमारेषा पलीकडे चौकार. फलंदाज सूरजच्या बॅटमधून. सूरज यांचा जर विचार केला तर सध्या तरी 4ची भाषा मैदानामध्ये बोलतायत. एक सुद्धा सिंगल डबल आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि 4ही चौकार ज्या पद्धतीनं खेळले गेलेत गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. गरजेचं आहे. या बॉलवरती सुद्धा प्रहार केला गेलाय. हा सुद्धा बॉल गॅपमध्ये चाललाय आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय. डीप स्क्वेअर लेगला येतोय चौकार. फलंदाज सूरजच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या फलकावरती लागली जाते 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मजबूत स्थितीमध्ये जगन्नाथ स्मृती एडवण टीम आपण पाहतोय. जितू चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत होते आणि चांगली स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिली आणि त्यानंतर सूत्र सांभाळलं. या 2 फलंदाजांनी एका बाजूला पवनला आपण पाहतोय आणि सूरज खेळतोय 20 वरती 6 चेंडूंचा खेळ त्याने खेळलाय मैदानामध्ये. त्यामध्ये आपण पाहिले 5 चौकार आणि दुसऱ्या बाजूला पवन आहे ज्याच्या बॅटमधून 12 धावा आल्यात 200च्या स्ट्राईक रेटने. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला रिंझंड 11 केलवा. च्या हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने चौकार आल्यात. जे 5 चौकार आपण पाहिल्यात बघण्यालायक आहेत. चहूबाजूंना धावा बनवण्याचा माणस आपण पाहिलाय. फलंदाज सूरजचा स्क्वेअर लेगला धावा आल्यात. त्याचबरोबर स्पेशली ज्या पद्धतीने आपण पाहतोय कव्हरला जे चौकार आल्यात ना जो एक्स्ट्रा कव्हरला चौकार आपण पाहिला होता पहिलाच फलंदाज सूरजच्या बॅटमधून कडक होता. 48 धावा फलकावरती लागले. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. लक्षात घ्या आता तुम्हाला 4थं षटक हाताळण्याकरिता फक्त 4 मिनिटांचा अवधी आहे. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. तिकडे संघ याची नोंद घ्या. वेळ भरपूर वाया तुम्ही घालवलाय. आता स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहू शकता साहिलला आणलं गेलं. आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकताय गोलंदाजांचा जर विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने धावा खर्च केलात.
परंतु आता साहिलवरती पुन्हा एकदा दर्शनने विश्वास दाखवला. वेळ जातोय मित्रांनो, प्लीज घाई करा. 48 फलकावरती लागल्या गेल्या 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आता शेवटचे 12 बॉल. आता येणाऱ्या 12 चेंडूंवरती इथून एनसीसी तिगरी टीम जरूर प्रयत्न करणार आहे येणाऱ्या 12 चेंडूंवरती डॉमिनेट करण्याचा. पवन आणि सूरजची विकेट च्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत त्यांनी जी बॅटिंग केली ना, अव्वल दर्जाची बॅटिंग राहिली. स्पेशली जे चौकार आपण पाहिल्यात, स्पेसिफिक फील्ड सेटअप जरूर केला जातोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, परंतु त्या फील्ड सेटअप सोबत खेळत असताना खऱ्या अर्थानं सूरजला आपण पाहिलंय. कारण 5 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि जे 5 चौकार आपण पाहिल्यात बरोबर गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 48 फलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज साहिल ड्राईव्ह त्या ठिकाणी जरूर केला जातोय. बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये. एक धाव पूर्ण केले. एकेरीवरतीच संतुष्ट होतील का दुसऱ्या धावचा प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. कॉलिंग जबरदस्त होतं दोन्ही फलंदाजांचं. आता बॉन्डिंग स्ट्रॉंग झालंय कारण भरपूर वेळेपासून मैदानाच्या आतमध्ये तग लावून राहिल्यात. त्याचमुळे कॉलिंग त्या ठिकाणी जबरदस्त राहिलं. 50 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता फक्त 2 मिनिटे आणि 35 सेकंद या ठिकाणी उरल्यात तुमच्यासाठी. त्या अवधीमध्ये 5 बॉल तुम्हाला टाकायचे आहेत. या बॉलवरती समोर फटका, हा सुद्धा गॅप मध्ये चाललाय. फॅक्ट अँड फ्युरियस 6 येत असताना टच अँड गो. 6 धावा षटकार. दोन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. चांगला पिकअप शॉट त्या ठिकाणी आपण पाहिलं. पवनच्या बॅटमधून षटकार आलाय. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॉल लाईन अँड लेंथ ऑफ टर्मच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. वाईड लाईन पासून भरपूर दूर होता चेंडू. 57 धावा फलकावरती लागल्या जातात. 57 स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केली गेली आणि जो बॅटिंग एव्हरेज आहे, जो करंट रन रेट आहे, तो चांगल्या पद्धतीनं ठेवलाय. या बॉलवरती जरूर विकेट जाईल. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. वेग सुद्धा चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टेप आउट करून सिंगल घेण्याचा प्रयत्न फलंदाज पवनने त्या ठिकाणी केला होता, परंतु याच प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसलाय. 20 धावांचं एक बहुमूल्य योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलंय. नवीन बॅटर देवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या 4थ्या क्रमांकावरती. तिन्ही बॅटरनी आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ना, ते या ठिकाणी डेडिकेट केलं गेलंय. सुरुवात जितूने करून दिली. पहिल्या 2 षटकांमध्ये त्याचं बोलबाल आपण पाहिलं. नंतर सूरजने त्या ठिकाणी चांगली साथ त्याला दिली होती, परंतु जितूची विकेट केल्यानंतर जबाबदारी स्वीकारली सूरज आणि पवनने आणि पुन्हा एकदा एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली गेली. आता नवीन बॅटर देवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिलला आपण पाहतोय. आतापर्यंत साहिलचा जर विचार केला तर गोलंदाजीच्या बाबतीमध्ये 2 विकेट त्याने आतापर्यंत मिळवले गेलेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने विकेट आतापर्यंत प्राप्त केलेला नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गुंडलेन स्पॉटवरून बॉल पिच झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. तर शेवटचे 2 बॉल या 4थ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज साहिल षटकार आल्यानंतर सुद्धा तो खचून गेलेला नाहीये. त्यांना माहिती आहे इथून स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. वाईट बॉल नंतर धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन मिळेल. 58 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 58 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधील बाकी आहे. आता जो करंट रन रेट आहे तो 15च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 15.82च्या सरासरीने धावा आतापर्यंत आल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचे दोन्ही बॉल जे आहेत ना, दिवेशच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर्ड केले गेलेत. साहिलला चांगलंच माहिती आहे. सातत्याने देवेश क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी करतोय. त्याचमुळे या ठिकाणी आपण पाहतोय सातत्यानं या ठिकाणी ब्रेकचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज साहिलच्या मदतीतून ऑफकॉर्डचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. 58 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. बॉलचा लिप स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. नैतिकला आपण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. थ्रो चांगला झालेला नाहीये, परंतु एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला रिंझंड 11 केलवा. या 2 टीममधील ती फाईट मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. क्लोज बॅटल असेल.
सध्या जी क्लोज बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय जगन्नाथ स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला एनसीसी तिगरे. मागील 4 षटकांमध्ये आपण पाहिले जगन्नाथ स्मृती एडवन टीमने आपल्या गेल्यात 14.50 चिकॉन मी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती वरदला या ठिकाणी आणलं गेले. अपकमिंग यंगस्टर आहे विठ्ठलवाडीच्या मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती चामुंडा स्पोर्ट्स विराजन कुदत टीमला. आणि त्या सिच्युएशनला आज तो गोलंदाज होता ज्याने त्या 6 चेंडूंमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याची कमी वयामध्ये आपली छाप सोडतोय. मागील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची चर्चा करायला लावले. खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत वरदची सुद्धा आपण पाहिले. 59 धावा फलकावरती लागल्यात. वरद दाखल झालाय स्लॉग ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. धावचीची संधी आणि यस विकेट गमवावा लागणार आहे. दिवेशला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. तिसरा धक्का कॉन. भवेशजी पाटील आणि त्याचबरोबर आदित्यजी यांना आपण पाहतोय या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना मुख्य मंचावरती त्यांना आपण पाहू शकतायत. भावेश सुद्धा चांगले खेळाडू आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जावेद दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेशाने ते एक आदर्श शिक्षक आहेत आणि टीमचे कर्णधार टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 बॉल सुरुवात चांगली झाली वरदची कारण धावचीतने विकेट या ठिकाणी प्राप्त झाले. उडदासी मार्कवरती वरद आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आणले गेले. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठा रोल त्याला प्ले करायचा आहे. 5 बॉल खूप महत्त्वाचे ठरतील. पहिल्या बॉलमध्ये त्याने आपला नक्कीच क्लास दाखवलाय. 60 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. रॉकी ग्रुप चषक 2026 आपण पाहतोय. आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामधील पहिला सामना या दोन टीम मधील आपण पाहतोय. एका बाजूला एनसीसी तिगरे आणि दुसऱ्या बाजूला जगन्नाथ स्मृती एडवन या दोन टीम मधील बॅटल आपण पाहतोय. प्रयत्न या ठिकाणी वरद करतोय या ओव्हरमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली झाली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. 60 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 60 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. येस 59 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 59 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या रूपामध्ये विकेट आलाय. पुढचा सामना जो आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये, एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला रिंजन 11 केलवा या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल तरीने आपण पाहू शकतायत सुरुवातीसाठी या ओव्हरमधील स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर लॉंगॉनला फिल्डिंग चांगली झाली. साहिलच्या मदतीतून एकदा मिळेल या बॉलवरती. 60 धावा फलकावरती लागल्या जातात. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं जो प्लेयर्स डगआउट आपण पाहतोय खेळाडू कक्ष एनसीसी तिगरी टीमचा पूर्णपणे शांतता तिथे होती. परंतु कमबॅक झाल्यानंतर त्या ठिकाणी जरूर आपली टीमला एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. तिसरा बॉल या षटकामधील चांगला बॉल नाहीये त्या ठिकाणी. ऑप्शनच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओंतर चेंडूचा इशारा दत्ता ठाकूर सह त्या ठिकाणी दर्शवत आहेत. एक्स्ट्रा रन मिळून जाईल या बॉलवरती. 61 धावा फलकावरती लागला गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी 500 षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. वरद दाखल झाला गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा बॉल ऑप्शनच्या बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय. जावेद यांच्या विरोधामध्ये एक स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये वरद करतोय. परंतु मागच्या 2 बॉलवरती यश तर आलेलं नाहीये. लाईन अँड लेंथ कडून थोडंसं दूर जाताना आपण पाहिले वरदला. 62 धावा फलकावरती लागल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. हा सुद्धा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलिंग चुकीचं झालंय आणि सूरज एक सेट बॅटर स्लॉग ओव्हर मध्ये जो स्लॉग हिटर होता तो तंबूच्या आसराला परतला गेला. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा रन जरूर मिळेल. बरोबर खेळपट्टीच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड झाला. यादीचे 2 बॉल जे आपण पाहिले होते व्हाईट बॉल होते आणि त्यानंतर नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS चा वापर या ठिकाणी केला गेला.
63 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बॉलची या ठिकाणी पडताळणी या ठिकाणी केली जाईल. इट्स नो बॉल. एनसीसी तिगरी टीमने जरूर चॅलेंज केलं होतं पंचांना, परंतु या ठिकाणी पंचांनी सुद्धा त्याची पडताळणी या ठिकाणी केली गेली. DRS च्या माध्यमातून जावेद आणि कपिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जोडीला इथून कमीत कमी 8 ते 9 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं 59 वरती ही टोटल आपण पाहिली होती, परंतु या षटकाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली, जे दोन्ही सेट बॅटर होते ते तंबूच्या आसला परतले गेले. वरून एक्स्ट्रा रन्स जरूर खर्च केल्या गेल्या, कव्हर करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याआधी सुद्धा चांगला एक व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला होता. एक धाव मिळते या बॉलवरती 22च्या रूपामध्ये. 64 धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 3 बॉल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी स्लॉक ओव्हरमध्ये वरच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याने मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आपल्या संघासाठी एक या ठिकाणी चांगलं काम करत असताना 4था बॉल या षटकामध्ये वरत. अजून एक चांगला बॉल. जावेद सरांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते वरच्या माध्यमातून, सातत्याने ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत आणि फुलर लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी केली गेली गोलंदाज वरदने, आणि त्यावरती तो यशस्वी सुद्धा झालाय. 65 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये रिंझर्ड 11 केलवा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खाडी टीमला आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण टॉस रिया कदाचित या ओव्हरमधील हा 4था एक्स्ट्रा बॉल असू शकतो, आणि यस, तो 4था एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी टाकला गेला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावसंख्या सध्या तरी फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 67 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 67 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा जावेद सरांना आपण पाहतोय. इनसाइड आउटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. हा सुद्धा बॉल व्हाईट लाईन पासून दूर जाताना पाहायला मिळतोय. इथे सुद्धा एक्स्ट्रा रन मिळून जाईल. धावसंख्या फलकावरती 68 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन्स भरपूर खर्च झाल्यात या ओव्हरमध्ये. 4 अवंतर चेंडू आणि एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती फ्लिक शॉट पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर त्या ठिकाणी केला गेला, बॉटम हँडचा वापर त्या ठिकाणी केला गेला आणि सरळ बॉल मिड विकेटला येतोय. षटकार फलंदाज जावेद यांच्या बॅटमधून स्लॉग ओव्हर मधला स्लॉग हिट. 74 रन्स स्कोर कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेशर पूर्णपणे जाणवते गोलंदाज वरच्या चेहऱ्यावरती, कारण ज्या पद्धतीने मागच्या काही चेंडूंवरती त्याने गोलंदाजी केले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 74. आता शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती सुद्धा फिनिश चांगलं करायचं आहे फलंदाज जावेद यांना. दुसऱ्या बाजूला वरदला शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये. स्लोअर वनचा वापर त्या ठिकाणी जरूर केला जातोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न चांगले झालेत, परंतु त्या ठिकाणी बॅकअप मिळेपर्यंत रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून चांगल्या धावा मिळून जातील. 2 धावा येतात या बॉलवरती. एंड ऑफ दी ओव्हर जे शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळाले विथ द बॅटने चांगले रन्स झाले त्या ठिकाणी जावेद यांच्या बॅटमधून. 76 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. वरच्या या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये एकच स्लॉग हिट आला, परंतु जे एक्स्ट्रा रन्स आपण पाहिले आणि त्याचमुळे एक मोठं षटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 76 धावा फलकावरती आपण पाहतोय. 77 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं 5 षटकांमध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. खार्डी आणि एका बाजूला रिझर्ड 11 केलवा या 2 टीम मधील बॅटल आपण पाहणार आहोत.
टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. याच गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशदादा पाटील यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी करूयात. सर खाडी टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी या. ओपनर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थातच रिन्झल्ट 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला खाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. चला खाडी टीमचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. तर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला रिझल्ट 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला खाडी. जो कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला रॉकी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आरजी. हा कॉइन आपण पाहतोय. भावेशदादा पाटील यांची शुभ करूया टॉस. खाडी टीमचा कॉल या ठिकाणी असेल. खाडी टीमचा कॅप्टन कॉल या ठिकाणी करेल. आरजी असा कॉल या ठिकाणी केला गेलाय. रॉकी ग्रुप आलाय. मांडवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. कॅप्टन या परिसरामध्ये आल्यानंतर या साम्राज्यामध्ये आल्यानंतर कसं वाटलं? आम्ही 2 टुर्नामेंट खेळल्या तिकडे. आता पण आलो खेळायला. आमची टीम आहे रिंजर्ड 11. तर तो टीम टाकतो इथे आणि त्याला खूप आवड आहे. आणि त्याचबरोबर आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? खेळण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली. हे तर नावाजलेलं आहे रॉकी ग्रुप म्हणजे. आणि प्रत्येक खेळाडू हा मॅच बघतो. टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट कॅप्टन. सर तुम्ही टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. तर मनाविरुद्ध बॅटिंग करायचे. मागच्या मॅचचा अनुभव तुम्ही जरूर घेतलाय. धावा होत आहेत या खेळपट्टीवरती. तर आज असे कोणते फलंदाज असतील बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये, अशी कोणतेही नाव असतील? कस्तुप आहे, बंटी आहे, आशिष आहे, केवल आहे, बरेच आहेत. त्याचबरोबर तुमच्या टीममध्ये चांगले यंगस्टर्स आहेत. त्या यंगस्टरला काय संदेश असेल? यंगस्टर आहेत, नक्कीच चांगला खेळ करतील आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. तो म्हणजेच रिन्झल्ट 11 केलवा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सवयत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी षटकराने केलं गेलं. ओटीओ प्रमोद सर, थँक्यू सो मच. हॅलो. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका आणि त्यानंतर जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. धन्यवाद हार्दिक किनी यांचा आवाज आपण तिसऱ्या दिवसामध्ये ऐकतायत. बॅकफुट पंच केला गेलाय आणि डीप बॅकवर्ड पॉइंटचा एक अतिशय सुंदर गॅप शोधला आणि सरळ चेंडूला पाठवलं. सीमारेषेचा वेध घेण्यासाठी चौकार आला. सकाळच्या सत्रामध्ये नयनरम्य अशा वातावरणात रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये आपलं सर्वांचं शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु काय ड्राफ्ट. या स्पर्धेमध्ये एवढे झेल सुटलेत की रॉकी ग्रुप चषकापेक्षा जर आपण पाहिलं तर चर्चा जास्तीत जास्त आहे ती कॅच सोडण्याची स्पर्धा आहे की काय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 30-31 निदान एवढे झेल सुटले असतील. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या दिवसापासून आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं भरपूर झेल सुटलेले आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथून चेंडू निघून जाईल. कटआउट्सला सलामी देणारा हा खणखणीत चौकार. जावेद सरांच्या अगेन्स्ट यावेळेला ट्रॅप रचला गेलाय. धावा बनवायच्या आहेत. अप्रोच इंटेंट जो आपल्याला पाहायला मिळतो तो पॉझिटिव्ह आहे आणि अतिशय चांगली बॅटिंग करत असताना बेधडक सुरुवात दर्शनच्या बॅटमधून. दर्शन आणि विशाल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 17 रन तब्बल आतापर्यंत आलेत. विजयासाठी टार्गेट 77 धावांचं. 77 रन्स टू विन असताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली गेले ती 17 या धावसंख्येवर. ग्रेट स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात होत असताना 4 बॉलमध्ये 16, 400चा स्ट्राईक रेट. दर्शन एनसीसी तिगरे संघाचा आघाडीचा फलंदाज, एक चांगला सलामीवीर
म्हणून ज्याची ओळख, आज त्याने इरादे पक्के स्पष्ट केलेत की पॉवर प्ले मध्ये मला पॉवरफुल बॅटिंग करायची आहे. चांगला बॉल होता इनसाइड एज, यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. एक रन तर मिळेल. जस्ट जितूच्या जवळून बॉल निघून जातोय. एक रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आजचा सलग तिसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ आपण पाहिला. जय हनुमान चटाळे या टीमने, त्या अगोदर आपण पाहिलात तर जागमाता रावळे आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हे दोन संघ पुढे येताना पाहायला मिळाले. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला वापर केला. या वेळेला एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. बॉटम हँडचा चांगला वापर करतो फलंदाज दर्शन आणि विशाल. दर्शनचं स्पेशली यावेळेला कौतुक करावं असं वाटेल. जावेद सरांच्या अगेन्स्ट यावेळेला चांगली रणनीती आखली गेली. गेम प्लॅनिंग अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एनसीसी तिघरे टीम जाऊन पोहोचते स्ट्रॉंग पोझिशन मध्ये 19 या धावसंख्येवर. आमचे तमाम लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष सुस्वागतम. प्रत्येक स्टँड्स मध्ये प्रेक्षक वर्ग हळूहळू मात्र या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेली आहेत. सकाळच्या सत्रापासून रॉकी दादा यांना आपण सातत्याने पाहिलंय. भूपेश पाटील हे नाव मात्र क्वचित आणि कमी जणांना माहिती असेल, परंतु रॉकी दादा हे म्हटल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला सुद्धा हे नाव ठाऊक आहे. अशा प्रकारचं सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. सकाळच्या सत्रात संकेश गावडे यांना सुद्धा आपण पाहतायत. त्यानंतर किरण भोईर हे चौथे पंच आहेत, ते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात जोडले गेलेत. एक चांगले जलसारचे गोलंदाज लेफ्ट आर्म गोल्डन इरा. ऑन साइडला पूल केलंय, पिकअप शॉट आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय सदानंद पाटील दादा. 111 स्टँडला मानाचा सलाम करणारा विशालच्या बॅट मधून षटकार. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले पहा. मुन्ना जयस्वाल मास्टर माइंड ऑपरेटर आम्हाला यावेळेला दर्शवताय स्क्रीनवर. जे श्रोते जोडले गेले ते सुद्धा म्हणत असतील अतिशय चांगलं यावेळेला ऍक्शन रिप्ले दाखवला गेलाय. ऑफ कटर बॉल होता. थोडासा बॉल मात्र यावेळेला थांबून आला. वेट अँड वॉच केलं, पॉवर जनरेट केली आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 25. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं आतापर्यंत विशाल आणि दर्शनने. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट स्टार्ट. 25 ला 0. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिले. सोने पे सुहागा. मॅक्सिमम. काय फटकेबाजी सुरू आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावून पोहोचते तब्बल 31 धावा. लो फुलटॉस बॉल होता. थोड्याशा गुडघ्यावर बॅलन्स केलं. बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्रिशूलच्या दुसऱ्या बॉलवर सुद्धा मात्र यावेळेला खरपूस समाचार घेतला गेलाय. समान न्याय देणारी ही खेळपट्टी आहे. कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडेल, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडेल. अतिशय चांगली खेळपट्टी बनवली गेले. त्रिशूल थोडासा दबाव आहे, अंडर प्रेशर. गोलंदाजी कशा पद्धतीने 4 बॉल तो हाताळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालाय. जितू येईल वाईडिश लॉंग वरून फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. जितू सध्या तरी एसटी रक्षकाची भूमिका करतायत. सेम पर्सनॅलिटी पवन यांची पाहायला मिळते. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डरला आतमध्ये आणलं, पाहिलं होतं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. षटकार, चौकार यावेळेला पाहायला मिळतोय. 4 रन क्षमस्व. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 36 धावा. 36. 4 बॉलचा खेळ झालाय. दमदार आणि शानदार हे षटक आतापर्यंत. विशाल आणि खऱ्या अर्थानं दर्शनच्या बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. त्यांच्यासाठी सफल षटक राहिले. पहिलं षटक सुद्धा यशस्वी षटक बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
गुड पार्टनरशिप. 36-0. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय विराट कोहली स्टाईल मध्ये. चेंडूला वळवलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट होईल का? वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. पंच शुअर या वेळेला नाही आहेत आणि सांगतायत थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. आपल्याकडे 3 कॅमेरा आहेत तर रिस्क नको. बॅट या वेळेला ग्राउंडिंग केले का? बॅट स्लाइड करण्याचा फायदा तुम्हाला भरपूर वेळा मिळतो आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस या वेळेला करणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे की माझी किती मोलाची विकेट आहे आणि इथून काहीतरी दर्शन पंचांशी बातचीत करत असताना की पोचलोय का सर, परंतु आता मात्र डिसिजन पेंडिंग असल्यामुळे आपण पाहू शकतायत नितेश कदम सर. आणि यावेळेला आपण पाहतायत OUT आउट. फलंदाज बाद. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत वेगवान थ्रो होता आणि जितूची विकेट किपिंगची तारीफ करावी लागेल. बॅट थोडीशी हवेत होती. किंचित बॅटचा जर हिस्सा जर आपण पाहिला तर थोडासा वर होता आणि त्यामुळे ग्राउंडिंग होऊ शकली नाही बॅट आणि दर्शनला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. काय फिल्डिंग होती पवनची. जबरदस्त थ्रो. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी थ्रो पाहायला मिळाला आणि क्विकली थँक्यू. 37 रन आतापर्यंत. 37 रन 37 झालेल्या आहेत. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर 40 रनची नितांत आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऑन साईडला हुक केलंय. 4 धावा बुक केलेत. महिला कक्षेच्या स्टँडला अभिवादन करणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट. या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 41 या धावसंख्येवर. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. कडक शॉट पाहायला मिळाला. चौकार आला. आल्या साहिलने मात्र अकाउंट ओपन केलंय. सुभाषजी कदम यांचं सुद्धा आगमन आणि अतिशय सुंदर डीजे. संघाची धावसंख्या 41. 41 या धावसंख्येवर जगन्नाथ स्मृती एडवन टीम स्ट्रगल करते थोडीशी. NCC तिगरे टीम. दर्शनने जबरदस्त बॅटिंग करत असताना स्वतःला संघाला डावाला सावरलं आणि NCC तिगरे संघाला पहिला धक्का बसला गेला. जावेद सर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील याकडे लक्ष असेल. स्वतः एक शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. एक चांगलं व्यक्तिमत्व. जगन्नाथ स्मृती एडवन टीम. फलंदाज जर आपण पाहिला तर विशाल एका साईडला आहे. दर्शन आणि विशाल यांचं जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळालं होतं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मात्र इथून जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना अगदी बेस्ट विकेट किपर म्हणून जितू याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 1 रन मिळेल. ऑफ ड्राईव्ह करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 42 या धावसंख्येवर. 2.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. काय बॉडमॅनचा वापर केला. वा व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग पाहायला. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 54. संख्या तब्बल जाऊन पोहोचते 54. बॅटची हलकीशी एज होती. नशिबाचा चौकार. डेफिनेटली मे लक फॅक्टर. रॉकी यांना मात्र या वेळेला
सन्मान करण्यासाठी हा बॉल निघून गेलाय. चौकार, गुड शॉट, 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 58 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि अशा प्रकारे 36 धावा 2 षटकांमध्ये जावेद सरांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार फलंदाजांनी घेतला. 18चा इकॉनॉमी. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ तुमच्याकडे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 19 रन. हे हायलाइट्स आपण पाहत आहेत. 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडलेत, किती षटकार आलेत, इनसाइड आउटचे फटके, बिटवीन द गॅप शोधण्यामध्ये यश, फुटवर्क, टायमिंग. सुपर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा विटी लाईनचा वर्ल्ड कप रॉकी ग्रुप चषक 2026. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. क्रिकेटचं नंदन वन म्हणून या मैदानाला आपण पाहत आहेत, परंतु अतिशय चांगलं मैदान बनवण्याची जिद्द आज पूर्ण पालघर जिल्ह्याने दखल घेतली या स्पर्धेची, या मैदानाची. जिकरीचं काम करत असताना रॉकी ग्रुप एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणसांचा हा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक या रॉकी ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक सदस्य हा गोड स्वभावाचा धनी म्हणून ओळखला जातो. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 आहे. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा त्या कराव्याच लागणार आहेत. चांगले स्टँड्स आपण पाहत आहेत. आज सफाळी ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि उद्या 40+ तालुका हाफ आपल्याला पाहायला मिळेल. लेजंड खेळाडूंचा भरणा असलेले प्रत्येक संघ या स्पर्धेला वळताना पाहायला मिळणार आहेत. ऑन साइडला खेळलाय, फटका तर छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. हॅमर केला होता, जबरदस्त करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय खणखणीत षटकार. 6. त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. हो, फेमस आहे, नो डाऊट अबाउट इट. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहेत. आता पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात रॉकी ग्रुप फेमस आहे. ऑफ साईडला फोर्स केलंय या बॉलला, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने बॅटिंग केले साहिलने 5 बॉलमध्ये 20, 9 बॉलमध्ये 22, 65 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 12 रन्स. स्विचिट खेळण्याची इच्छाशक्ती दाखवली होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय जितूच्या हातामध्ये. भार्गवला काहीतरी कानमंत्र देतोय. भार्गव, जरी तुला अनुभव कमी असला तरी सुद्धा तुझी टॅलेंटची हीच ती कसोटी आहे. अभि नाही तो कभी नाही. इथून जर तू निखरलास तर डेफिनेटली मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात आणि एडवणकरांच्या हृदयात तू स्थान निर्माण करू शकशील आणि हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे. भार्गवला 4 बॉलचा खेळ झालाय, 8 बॉल आणि विजयासाठी 12 रन. साहिल
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. एक रन तर मेल स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 66 धावा. आता येणारी बॉल आहे तुमच्याकडे 7. गोलंदाजाचं मी कौतुक करेन, दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलंय असं वाटतच नाही की हा नौखा गोलंदाज आहे. या बॉलला सबमरिंग डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर. महेंद्र पाटील सर अनुभवी पंच, दत्ता ठाकूर सर अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. आणि तिसरे पंच नितेश कदम सरांना आपण पाहू शकताय, जे सध्या तरी क्रिकेट खेळतायत आणि अंपायरची भूमिका सुद्धा निभावतायत. 67 ला 1, 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल. यावेळेला अप्रतिम चांगली गोलंदाजी, मोठे फटके दुसऱ्या बॉल नंतर एक सुद्धा आलेले नाहीये. काय गोलंदाजी केले भार्गवने, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अप्रिसिएशन करावं लागेल भार्गवला. ज्या पद्धतीने त्याला या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली, त्या संधीचं सोनं त्याने केलंय. अनेक अनुभवी गोलंदाज आले, परंतु त्यांच्यावर खऱ्या अर्थानं विश्वास होता, त्या विश्वासाला सार्थ ठरले नाहीत. परंतु भार्गवने यावेळेला कॅप्टनला सांगितलं, हो मी चांगली गोलंदाजी करू शकेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 68 झालेल्या आहेत. आता विजयासाठी 6 बॉल आणि 9 रन. वेलकम नितेशजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. खार्डी टीम या ठिकाणी दाखल झालंय, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. 68 लॉस ऑफ 1 विकेट, 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 6-9चं समीकरण आहे. आज थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. या सकाळचं सत्र सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव. 6 बॉल आणि 9 रन. सहा बॉल आणि 9 रन. वॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मॅच. पहिल्याच सामन्यापासून आपण पाहिलं तर वर्चस्व कोण गाजवेल याकडे लक्ष असेल. चित्त थरारक सामना. 6 बॉल आणि 9. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहिला तर निघून जाईल. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. जितू वेट अँड वॉच करतायत, परंतु जितूला माहिती आहे इथून मात्र आपण रिस्क घेऊ का, तर नाही. इथून जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल ज्या पद्धतीने व्हाईट लाईनच्या बाहेर होता आणि त्यामुळेच आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 69. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल यावेळेला आपण पाहू शकताय. खाली राहिला होता, यष्ट्यांना चिकटून आहे. जितू चांगली विकेट किपिंग करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये 8 रन. प्रीतम जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिला बॉल वाईट, त्यानंतर कमबॅक केले गेले. एक्स्ट्रा धाव द्यायची नाहीये हा त्याचा परिपूर्ण ठाम विश्वास असेल. ध्येय गाठेल का. एका साईडला फलंदाज विशाल सेट फलंदाज आहे, कारण त्याच्या बॅटमधून 11 बॉल मध्ये 23 रन आलेत. 200च्या वर स्ट्राईक रेट. यावेळेला पंचांकडे दाद मागितले आणि त्याला न्याय मिळाला. प्रीतमने विकेट मिळवली. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 4 बॉल 8 रनची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला. अगदी ऍब्सोल्युटली प्लम. क्या बात आहे दत्ता ठाकूर सर. जबरदस्त डिसिजन. अप्रिशिएट करावं असं वाटेल. अतिशय हा मात्र मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि त्यामुळे दत्ता ठाकूर सरांना एक्सपिरियन्स आहे. ज्या पद्धतीने अपील केली आणि प्रीतमला ती विकेट मिळाली. आता 4 बॉल 8 रन. सामना होता कुठे आला कुठे. अंडर प्रेशर मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि सचिन त्या सिच्युएशन मध्ये बाहेर येईल का. यावेळेला ऑन साईडला शफल होऊन खेळलेत.
ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. एक रन मिळेल. फंबल झालेत आणि इथे पापणी लवते 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता सिंगल डबलला महत्व देणं तेवढीच गरजेची गोष्ट असणार आहे. मयूर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 3 बॉल आणि 6 रन. प्रीतम कॉन्फिडेंटली त्याच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन आत्मविश्वासाशी सहित दर्शवलं जात आहे. 71 धावा झालेत. 3 बॉल 6. यावेळेला सरळ बॅटचा समोर टाकला आणि हा बॉलला पाठवलं शेठ माणूस या स्टँडला. विजयाचा षटकार. चांगली गोलंदाजी करत होते प्रीतम. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडू डिलिव्हर करायला हवं होतं परंतु ही वेळ निघून गेली. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये जगन्नाथ स्मृती एडवन टीमचा प्रवास इथेच थांबला. अभिनंदन. एनसीसी तिगरे टीम शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना एनसीसी तिगरे टीम आपल्याला पाहायला मिळते. सचिन सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजाकडे आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलेत बरीच अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे एक अनुभवी फलंदाज होता. समोर बॉल मात्र यावेळेला डिलिव्हर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. एनसीसी तिगरे ऑन बाय 8 विकेट्स. शेक हँड करत असताना आपण पाहू शकतायत ते मैत्रीपूर्ण संबंध आहेत. क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय आणि ते चेस करत असताना वेल प्लेड साहिल. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर अँड सचिन फिनिशिंग टच. ही मॅच समरी आपण पाहताय जगन्नाथ स्मृती एडवन टीम कडून. सूरज आणि पवनने 21 आणि 20 धावा केल्या. गोलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर साहिल 29 रन 2 विकेट. चेतन विशाल वरद यांना विकेट मिळाली नाही. विशाल आणि दर्शनने 23-22 धावा केल्या. साहिलने त्याच्यात महत्वपूर्ण योगदान दिलं. 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 बॉलमध्ये 8 रन आपण पाहिलं तर सचिन यांच्या बॅटमधून येत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर ठरेल साहिल मॅन ऑफ द मॅच. या मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करूया. मॅन ऑफ द मॅच मिस्टर साहिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट आणि 21 धावा. राकेश भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे जवळचे मित्र. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या आपण व्यासपीठावर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज जॉईंट होताना पाहायला मिळतील. तर या मयूर पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन आपण सन्मानित करायचंय. सुजल पाटील यांच्याकडून ओमसाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून ही जर्सी अगदी पिंक कलरची रंगी बेरंगी या पण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण पाहतात. मॅन ऑफ द मॅच साहिल ठरतायत टाळ्यांच्या गजराने. त्याचं अभिनंदन करत असताना इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि साहिलला पहिली मॅन ऑफ द मॅच. त्याच्या चेहऱ्यावरची खुशी पहा. जेव्हा संघ विजयी होतो ना त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. धन्यवाद मयूरजी पाटील. साहिल जास्त वेळ घेणार नाही आहे. ज्या पद्धतीने सकाळचं सत्र होतं थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळालं आणि क्लायमेट चेंज झालं होतं. पहिल्याच सामन्यामध्ये एक थोडासा दडपण असतो परंतु ज्या वेळेला तुम्ही गेलात वन डाऊनला त्यावेळेला काय मनामध्ये काहूर चाललं होतं? बॅटला पूर्ण पिच बॉलवर दिसत होतं. आम्हाला हिटिंगच करायची होती. शेवटच्या मोमेंटला 6 बॉल 9 ची मॅच आल्यानंतर विशाल थोडासा चाचपडत होता परंतु त्यानंतर सचिन आला तर भरोसा होता.
भरोसा होता कारण बॅटला बॉल आल्यावर बाहेरच जाणार होता. रॉकी ग्रुप चषकाचं तू कौतुक कसं करशील तुझ्या मुखातून? ही चांगली टुर्नामेंट होते, आयोजन नियोजन हे चांगलं असते. थँक्यू व्हेरी मच साहिल. हे ठरलं मॅन ऑफ द मॅच. पहिला मॅन ऑफ द मॅच साहिल, ज्यांनी 21 धावा केल्या आणि विथ द बॉलने 2 विकेट घेतले आणि ठरला प्लेअर ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. हलकासा बदलाव होईल आणि सुरेख साथ देण्यासाठी 3 दिवस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक किनी यांनी वसई विरारमध्ये येऊन सुद्धा चांगले समालोचन केलंय, नालासोपाऱ्यामध्ये येऊन सुद्धा समालोचन केलंय, त्यानंतर नावजेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर केलंय आणि पालघरमध्ये सुद्धा करतायत. हार्दिक किनी ठरतायत यावेळेला. आपण पाहू शकतायत हार्दिक किनी येत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि नितीनजी पाटील यांचा सुद्धा आज आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. बंटी कुंभार, पाटील नेटवर्क, कॅमेरामॅन. धन्यवाद प्रमोद सर. पालघर भूषण हा पुरस्कार देखील आपल्याला पाहायला मिळाला इयर ऑफ कॅलेंडर 2024 मध्ये. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हा आवाज प्रत्येकाला आवडणार आहे. आणि या स्पर्धेतील प्रमुख समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतो. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना तोंडात करत असताना रिझल्ट 11 केलवा या 2 टीम मधील ही बॅटल आपण पाहतोय. आदरणीय